वेलकम फ्रेंड्स. आता वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तर पहा, 80,000 रुपयाचे 5% या दराने 2 वर्षाचे सरळ व्याज काढा. बद्दल म्हणजे याला प्रिन्सिपल अमाउंट पी गृहीत धरू आपण. हे 80,000. 80,000 किती टक्के दराने रेट ऑफ इंटरेस्ट याचा याला आर गृहीत धरू. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. आणि किती वर्षासाठी आहे याला वाय लिहितो मी वर्षासाठी. हे 2 वर्षासाठी आहे. तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज काढायचं. याच्यासाठी फॉर्म्युला असतो बघा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू ही मुद्दल दिलेली रक्कम म्हणजे पी, रेट ऑफ इंटरेस्ट हे आर आणि वाय म्हणजे किती वर्षासाठी दिली आणि डिवायडेड बाय याला 100 करायचं. त्याच्यावरून काय निघालं? सरळ व्याज निघालं. किमती मांडून घ्यायच्या 80,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट आहे याचा 5 आणि 2 वर्षासाठी आहे डिवायडेड बाय 100. इतर हे 2 शून्य कट होतील. हे वरचे 2 हे 800 आणि हे गुणिले 5 दोन्ही 10 बरोबर 800 ला गुणा आहे ना तर काय येईल हे 8,000. तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये हा एक करेक्ट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.